by the early 20th century, about 1920s, about 60 or 70% of Mumbaikars in the organized sector were working in mills. म्हणजे आपण असं बघितलं की 1856 साली जरी गिरण्या सुरू झाल्या असल्या त्यावेळी कायदे वगैरे नव्हते, 12 तास काम करा, मालकाला होईल तेव्हा. पण मालक असं होते, त्यांना फायदा झाला तर मग त्यांना बोनस म्हणून जास्त पैसे देत असेल, म्हणजे तो आनंद व्हायचा त्याला, आपल्याला खूप प्रॉफिट झाला. मग त्याचा कायदा असा नव्हता. अशा तऱ्हेचं एक वातावरण होतं. अगदी दोघांना एकमेकाची गरज होती. त्यांनी पैसे लावले होते आणि श्रम लावले होते. त्यांचं नातंही सुद्धा एकदम प्रेमळ असंच होतं, असं काही विरोधाभासाचं नव्हतं. पण 80 सालाच्या दरम्यान आपल्याला एक दिसलं की हे 12 तास काम करणं, त्यांना सुट्टी नसायची. म्हणजे विशेषतः महिला असायचे तर महिलांना वेगळे टॉयलेट नसायची, किंवा महिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा 4 दिवसाचं त्यांना सुट्टी असली पाहिजे, असं काही नव्हतं. त्यामुळे 80 साली पहिल्यांदा जे महात्मा फुल्यांचे सहकारी रावबहादूर लोखंडे यांनी गिरणी कामगारांना ऑर्गनाईज करायला सुरुवात केली आणि त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली. हे देशातलं पहिलं आंदोलन असं आपल्याला म्हणजे आपण इतिहासात पाहिलं दिसतं. म्हणून त्याची संस्कृती कशी झाली की अन्यायाविरुद्ध लढण्याची अशी एक संस्कृती त्याच्यामध्ये तयार झाली. मालक आणि ते म्हणजे ह्या लोखंड्यांच्या ह्याच्यापासून आपण बघतो. The strike doesn't happen overnight in that sense, you know. So there were many factors which led to this strike. की आपल्याला, कारण काय झालं होतं, इतर इंडस्ट्रीमध्ये पगार वगैरे सगळे वाढलेले होते, पण कापड उद्योगात तेवढा पगार वाढलेला नव्हता. ही सल लोकांमध्ये होती आणि त्यावेळी दत्ता सामंतांचं नेतृत्व हे इतर इंजिनिअरिंग उद्योगामध्ये किंवा याच्यामध्ये बऱ्यापैकी पगार मिळवण्यामध्ये ते यशस्वी झालेले होते. During that time, the left union was also not as strong as it was earlier. The workers felt that probably they should go to some other leader who had been very successful in the other industries. They requested him to represent them in the strike. आणि तो संप झाला. संप बराच काळ चालला. गिरणी उद्योग हा म्हणजे कापड उद्योग हा सबंध देशात अडचणीत होता आणि त्यावेळी तो संप झालेला होता. The longest strike of perhaps 250,000 workers at that time, perhaps more than any other number of workers in one industry in one city in the world. त्यामुळे मालकांनाही परवडणार नव्हतं एवढी, म्हणजे 400 रुपयाची पगार वाढ देणं. 60-65 रुपये वाढ देण्यात आलेली होती, पण ती स्वीकारली गेली नाही आणि संप इल्लिगल झाला. संप इल्लिगल झाल्यामुळे 1 लाख लोकांना मालकाने कामावर घेतलं नाही. ज्यांना कामावर घेतलं त्यांना सुद्धा आपण संपात सहभागी नाही होतो अशा तऱ्हेचं लिहून द्यावं लागलं आणि त्यांना हवे तेवढेच त्याने काम करत. म्हणजे संपाचा फायदा जास्तीत जास्त कोणाला झाला असेल तर तो मालकांना झाला, कारण का 1 लाख लोकांना त्यांना काढता आलं. ते कामावर असेल त्यांना काढता आलं नसतं, काम नसेल तर त्यांना बसून पगार द्यावा लागतो. हा कायदा आहे. A process of, bleeding and letting them die, rather than in order to hope that more workers would leave so they didn't have to pay compensation. परंतु त्या संपाचा जो अंत झाला, तो शेवट झाला, तो गिरणी कामगारांची ट्रॅजेडी झाली. 1 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. जे कामगार गेले ते सुद्धा मानहानी करून गेले आणि नंतर मग असं लोकांना वाटायला की गिरणी कामगार हा आता का थकलेला आहे. म्हणजे त्याची एक लढ्याची परंपरा, गिरणी कामगाराची एक हे होती, ती एक परंपरा म्हणजे त्या परंपरेला धक्का लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आमचे सगळे गिरणी कामगार ज्यांची 82मध्ये नोकऱ्या गेल्या ते शेतात जाऊन राबले. त्याची पत कमी झाली, कारण त्यांना कर्ज मिळणार नाही, कारण का नोकरीच नाही असं होतं. पण म्हणून आम्ही असं नेहमी म्हणतो गिरणी कामगारांनी पद गमावली होती म्हणून प्रतिष्ठा नाही गमावली होती. असा एक आपण मुंबईचा इतिहास आपण परिभाग बघू शकतो.